अभी सारे खवैये आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाजी तुमचं स्वागत करते अलिबाग इथं. अलिबागला ताडगोळे, चिंचा, बोर, जांभळ, नारळ, कैऱ्या या सगळ्या पदार्थांची नुसती लयलूट आहे. आज आपण ह्यातलेच काही जिन्नस वापरून काही रेसिपीज बनवतोय. या रेसिपीज आपल्याला कोण शिकवतंय ते बघूया. आपण आलो आहोत वनिता म्हात्रे यांच्याकडे. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत. धन्यवाद. बरं, मला सांगा, तुम्ही मूळच्या अक्षीच्या आहात, म्हणजे अलिबागच्या आहात का कुठच्या आहात? आम्ही कायमच्या अक्षीच्याच आहोत. माहेर पण? माहेर माझं म्हणजे अक्षीच आहे. आम्ही पहिलं मुंबईला राहायचं आणि आता अक्षीतच मला दिलेली. अच्छा. पण आवडतो समुद्र किनारा? हो. जाता भटकायला? हो, नेहमी जातो आम्ही संध्याकाळी समुद्र. मस्त. छान वॉक करायला लागले म्हणून तुम्ही मेंटेन आहात ना? समुद्रावरती नेहमी वॉक लावतो? हो, सकाळ संध्याकाळ आम्ही जातो बहुतेक. क्या बात आहे. किती लकी आहात तुम्ही. अक्षी अलिबागच्याच जवळ आहे. एक साधारणतः 15-20 मिनिटावरती अक्षी हे गाव आहे. आणि बाकी तुमच्या घरी कोण कोण आहे? मी आणि माझे मिस्टर आहेत. माझे 2 मुलं आता पनवेलला नोकरी निमित्त आहेत. अच्छा. आणि 2 सुना आहेत, 2 नातवंड आहेत. अरे वा, सेटल एकदम. तुम्ही सेटल झालेला? हो. पण नातवंडांना तुमच्या हातचा काय खाऊ आवडतो? खाते पिते झालेत का? हो हो. एक छोटा आहे 10 महिन्याचा आणि एक 10 वर्षाचा आहे. तर तो कायम माझ्या जवळच ती होती. आताच जून पासून ती तिकडे पनवेलला गेली आहे. पण मग आजीला खूप मिस करत? हो. आता पण आज पण आलेली आहेत. त्यांना माहित नव्हतं मी इकडे आहे. मला आता मुलांनी फोन केला तर मी म्हटलं मी आमचं शूटिंग चालू आहे, आजी बिझी आहे आज. त्यामुळे आता नातवंड आणि मुलगा बसून राहिलेले आहेत की आजीला डिस्टर्ब नको. आणि आजी तुमच्यासाठी आज पदार्थ शिकवणार ना? बरं, तुम्हाला म्हणजे आता तुम्ही घरी असता, हाऊसवाईफ आहात. अच्छा. तुम्हाला स्वतःला काय काय आवडतं? खायला प्यायला काय आवडतं? किंवा समुद्रावरती त्या भटक्याला जातात म्हणजे नक्कीच ज्यांना समुद्र आवडतं ना त्यांना संगीत आवडतं, त्यांना नाटक आवडतं, हो की नाही? मग मी ओळखलं बरोबर. आणि बाकी तुम्हाला खायला प्यायला काय आवडतं? पाणीपुरी, भेळपुरी आमच्या नेहमीच आहे. काला खट्टा समुद्रावर आमच्या इथे मिळतो, प्रसिद्ध आहे. म्हणजे ते आईस्क्रीम गोळा? गोळा. वा, तो मिळतो. आता मला घेऊन जाल ना काला खट्टा? हो हो. मस्त मस्त. आणि समुद्रावरती म्हणून त्यांना चटक लागलेली आहे जायची की त्यांना पाणीपुरी माझ्यासारखी आवडते, भेळपुरी आवडते, काला खट्टा पण मला आवडतो. आणि पण तो आता भरपूर वेळा खायला मिळत नाही. आणि तो आता आपण या समुद्रावर जाऊन खाऊया. आपलं काम उरकू आधी, मग नंतर तिकडे जाऊन आपण खाऊ. आणि बाकी तुम्ही जेव्हा काही स्वयंपाक करता तेव्हा कसा स्वयंपाक असतो तुमच्याकडे? नॉनव्हेज जास्ती असतो का व्हेज जास्ती असतो? व्हेज जास्ती असते. व्हेज जास्ती असतो. तुम्ही नॉनव्हेज खाता? नाही खात. घरातले कोणीच नाही खात? मी आणि माझे मिस्टर नाही खात. मुलं खायला लागली? हा, मुलं खातात. पण मग तुम्हाला येतो करता का? तुम्ही? करतो, सगळं करते मी. माझे सासरची सगळी खाणारी आहेत, फक्त मी खाणारी नव्हते. कसं काय असं? पण म्हणजे नॉनव्हेज कसं काय? अलिबाग मध्ये राहून म्हणजे मला अशी व्यक्ती अलिबाग मध्ये कोणी भेटलीच नाही की जी व्हेजिटेरियन आहे माझ्यासाठी. तर मला आश्चर्य वाटतं की तुम्ही कसं खायला शिकला नाहीत? नाही, पहिल्यापासून नाही आवड. असं वाटलं नाही की इथे असे जबरदस्त असते, रस्सेदार सगळं बघायचं, माशाचा एवढा सुगंध? सगळं करते मच्छीचं, पण खात नाही. नाही, पण करायला पाहिजेच ना. आपली मुलं खातात म्हटल्यानंतर. आणि सासरची सगळी खाणारी होती ना, मग करायलाच लागलं. पण त्यांना सगळ्यांना जिंकायचं तर आपण त्यांच्या आवडीचं सगळं खाण्याचं बनवून त्यांना जिंकू शकतो. आणि त्यामुळे तुम्ही फेमस असाल सगळ्या नातेवाईकांच्यात ना. आणि इथे पण खूप तुमचे बाहेरचे जे नातेवाईक आहेत, आता मुलगा तुम्ही म्हणताय की मुंबईला गेलाय राहायला, तर त्याची मित्रमंडळी सगळे येतात की नाही? येतात. कारण तुम्ही समुद्राच्या जवळ 1 मिनिटावर यांचं घर, तर त्याच्यामुळे सगळ्यांनाच इंटरेस्ट असेल तुमच्या घरी धडकायचा ना. कायम पाहुणे मंडळी कायम असतात. माझे नंदा असतात, मुलं असतात, त्यांचे मित्र असतात, माझे जवळपासचे नातेवाईक असतात. हो. आणि आता आम्ही पण दीर जाऊ असतात.
आणि आता आम्ही पण हो. जेव्हा जेव्हा आता आम्ही अलिबागमध्ये येणार, अक्षीला येणार, तेव्हा आम्ही तुमच्याकडे येणार जरूर या. आणि तुम्हाला पण लिस्ट देणार की आम्हाला हे खायला पाहिजे ते खायला हो पाहिजे. सांगा. बरं, आज पण लिस्ट दिलेली आहे तुम्हाला. हा. तर आज जी लिस्ट दिलेली आहे ते 2 पदार्थ तुम्ही कुठचे दाखवताय? मी आज शहाळ्याचं सरबत करणार आहे हा, आणि पहिलं शहाळ्याचं सरबत करणार, नंतर कच्च्या कैरीचं सरबत बनवणार. कच्च्या कैरीचं सरबत. दोन्ही गोष्टी इथे मुबलक मिळतात हो नाही का? हो. ताडगोळे पण आमच्या इथे प्रसिद्ध आहेत अलिबागचे, आणि आंबा तर काय खूपच असतो. नाही, खूप ताडगोळे हे सगळीकडे मिळतच नाहीत, ठराविक ठिकाणी मिळतात, आणि हे समुद्र किनारचाच खाऊ आहे हा. आणि चौल भागामध्ये जास्ती आमच्याकडे मिळतो ताडगोळा. मस्त अलिबाग असतं पण. आणि चौल 2 ठिकाणी पण मग जास्ती मिळतो. त्याचा वापर तुम्ही करणार आहात. हो मग त्याचं मला नीट शिकवा, कारण मला डेफिनेटली पुढच्या वेळेला जेव्हा ताडगोळे मिळतील तर तेव्हा मी नेहमी मिळत नाहीत पण जेव्हा मिळतील किंवा मी आवर्जून जाईन मार्केटमध्ये आणि ते घेऊन येईन आणि नक्की बनवीन. पण बाकीचं पूर्ण साहित्य मला एकदा या सरबतासाठी काय काय लागेल ते सांगा. 3 ताडगोळे. हा, आपण डिटेलमध्ये घेऊया काय काय, म्हणजे प्रेक्षक नीट लिहून घेतील. बरं. हा, लिहून घ्या. ताडगोळा, शहाळ्याचं पाणी, साखर, आलं आणि लिंबूचा रस, मीठ आणि सोडा. आणि आता पटापट मिक्सिंग आहे, मस्त थंडगार आपल्याला हे मॉकटेल मिळणार आहे ना. तर आधी काय हवंय? शहाळ्याचं पाणी. ओके, घालू का मी? हा घाला. नंतर ताडगोळा घाला. ते किती? 3 ताडगोळे आहेत. हा, ताडगोळे सोलायची एक कसरतच असते पण हो. प्रत्येक ताडगोळा घ्यायचा, कारण त्याचं साल इतकं घट्ट चिकटलेलं असतं ताडगोळ्याला की ते सोलेपर्यंत 5 मिनिटं, म्हणजे नवशिक्यांचे तर भरपूरच वेळ जात असेल. तुम्हाला मे बी आम्हाला जमतं, कारण आम्ही इथेच राहणारी आहोत, त्यामुळे आम्हाला पटकन येतं. हा, तर पण काय चविष्ट असतात. जसं कोवळं मलई लागते ना शहाळ्यातली, तसेच ताडगोळ्याची चव असते. अतिशय सुंदर आणि थंड हो ना, पोटाला हो, अगदी हो. थंड अतिशय थंड आणि पौष्टिक. हो. येस. आणि हे आता शहाळ आहे, कोवळं शहाळ आहे. आहा, आमच्या अलिबागचं प्रसिद्ध. साखर ह्याच्यातच हो, घालायची. ह्याच्यामध्ये साखर घालायची. ओके. आणि हे सर्व मिक्सरला लावायचं आणि त्याचा रस काढून गाळून घ्यायचा. अच्छा. आणि नंतर सोडा टाकून ते सर्व हे द्यायचं. आणि अच्छा. त्याच्यामध्ये बर्फ टाकायचा. मग थोडा. आता आधी आपण हे मिक्सर मधनं वाटून घेऊया, म्हणजे मग त्याच्यात सोडा वगैरे मिक्स करता येईल. हो. आपण जे मिश्रण मिक्सर मधनं काढलं तर ते आलेलं आहे असं छान सर्विंग ग्लास मध्ये. आणि त्याच्यात आता हा जो तुम्ही रस घेतलेला आहे, हा लिंबू आणि आल्याचा रस आहे. म्हणजे उन्हातनं जे येतील त्यांना पित्ताचा अजिबात त्रास नाही होणार ना. कारण मला वाटतं तसं ऊनही इथे बरंच असतं. हो. आणि गावाला जास्ती हे सरबत देतात. हो, इतकं सगळं ताडगोळा असतो इकडे मिळतो, म्हणून मग इथे हे सरबत देतात. नाही, फारच छान आहे. पण जितकं म्हणजे आपल्याला नैसर्गिक गोष्टी मिळतात ज्या अवेलेबल आहेत त्या वापरल्या तर साहजिकच आहे आपल्या तब्येतीसाठी सगळ्यात उत्तम. म्हणजे आताची नवीन कुठली बाजारातली पेय घेऊन पिण्यापेक्षा कृत्रिम, त्याच्यातले ते म्हणजे सगळे रंग पण तेवढेच हानिकारक त्याला, आणि ते कधी काळी प्रिझर्व केलेलं, सर ते प्रिझर्वेटिव्ह तर अगदीच आपल्याला हानिकारक असतात शरीरासाठी, पथ्यासाठी. तर त्याच्याऐवजी हे असं कोकमाचं सरबत म्हणा किंवा हे म्हणा, पन्ह, असे अनेक प्रकार जे इकडे होतात तर तेच जास्ती चांगले. मला वाटतं समुद्रावरती जे तुमचे सगळे पब्लिक येतं, सगळे नातेवाईक, मित्रमंडळी, हे ह्यांच्याकडे सगळेजण मुक्काम पोस्ट असतो आणि मग ते सकाळी जाणार रपेटीला समुद्रावर. येईपर्यंत ऊन होणार, आल्यावर सांगणार मावशी डोकं दुखतंय, मावशी पोटात दुखतंय, आत्या, असं झालं ना. तर मग तेव्हा त्यांना काहीतरी असं हे थंड सरबत देतो आम्ही, रेडी ठेवायला पाहिजे. म्हणून त्याच्यात घेत नाहीत ना. हो, चहा गोडा खरंच, उकाडा पण तेवढाच ना. निसर्ग सुंदर आहे पण गरम होतच, तर म्हणून हे आलं आणि लिंबाचा रस पण त्याच्यात आपण मिसळतोय. तर त्याचं प्रमाण साधारणतः किती चमचाभर घालणार? थोडा, अर्धा चमचा. अच्छा, घ्या. पण तसं तिखट असतं ना आलं. हो. ओके, अर्धा चमचा ते पुरतं. आणि सोडा, मीठ पण लागेल ना थोडं चवीला. अगदी कणभर. या मिठाच्या ऐवजी मग आपण काळं मीठही घेऊ शकतो ना. चालेल. हो, आणखी मीठ सैंधव चालेल.
आता हे सगळं झाल्यावर नंतर तो सोडा टाकायचा. की सर हा आणि उघडू? हा 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 मस्त. आता चमच्याने डवळा की तयार झालं. हा झकास. जास्ती वेळ नाही मोडणार आहे. पटकन साहित्य कृती घ्या कारण 1 मिनिटात संपणार आहे. साहित्य कृती. ताडगोळे आणि शहाळ्याचे सरबत बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ताडगोळे, शहाळ्याची मलई, शहाळ्याचं पाणी, साखर, आलं आणि लिंबाचा रस, मीठ आणि सोडा. कृती: प्रथम एका बाउलमध्ये शहाळ्याचं पाणी, ताडगोळे, कोवळं शहाळं आणि साखर घालून मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. ते ग्लास मध्ये गाळून त्यामध्ये आलं आणि लिंबाचा रस, चवीपुरता मीठ, सोडा आणि बर्फ घालून सरबत सर्व्ह करावं. आम्ही